हॅलो गाईज, नमस्कार. आपण काय बघतो आहोत? ग्रामर. इंग्लिशच्या ग्रामरच्या बॅच मधले आपण नवीन मुद्दे समजून घेतोय दररोज. काल आपण ऍडजेक्टिव्ह बघत होतो वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्यामध्ये आपण बरीच उदाहरणं पण बघितली. प्रॉपर ऍडजेक्टिव्ह पण बघितलं आपण काल, नाही का? चला आता थोडस पुढे पुढे जाऊयात आपण. तुम्हाला माहितीये का ऍडजेक्टिव्हच्या काही डिग्रीज पण असतात? माहिती का तुम्हाला? कोणाला सांगा बरं. डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन हा शब्द तुम्ही ऐकलाय का कधी? नाही सर. हो सर, हो सर. ओके. कोणी कोणी ऐकलेला आहे आणि कोणी कोणी ऐकलेला नाहीये ना? सर डिग्री 3 ऐकलेले आहे: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. क्या बात है सर जी, वाह वाह. ह्या डिग्रीला आपण डिग्रीचं कंपॅरिझनचं डिग्री म्हणतो ना? सर येस सर. येस येस. पण तुम्हाला माहितीये का, तुम्ही खूप सुंदर सांगितलं, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. हो हो तुम्हाला हे माहितीये का की डिग्रीला मराठीतून काय म्हणतात? हो माहिती सर. सांगा ना प्लीज. डिग्रीला मराठीमध्ये एखादं अंश किंवा प्रमाण असं म्हटलं जातं. बर. आता जे अंश ज्याला म्हणतो आपण, ते बीजगणितामध्ये, भूमितीमध्ये असतं, बरोबर? हो गणितामध्ये. येस सर. हो. ही डिग्री त्याच्यातली आहे का? नाही नाही. नाही हा, नाही नाही. ही भाषेमधली डिग्री आहे. ठीक आहे. येस सर. भाषेमधल्या डिग्रीला म्हणतात भाव, ओके. भावना, हो लेवल त्याची. भावनेची लेवल, भावनेचा दर्जा. चला तुम्हाला 2-3 गोष्टी पॉइंट सांगतो. दोघ जण आहेत कोणी पण. आता सपोज सूरज आहे आणि कोणी पण अवधूत आहे समजा. हा आहे आपलं सूरज दादा, आणि हे आहे कोण? अवधूत. आता हे दोघं पण समान लेवलवर आले की नाही? हे दोघं पण सारख्या लेवलला दाखवलेत ना मी? येस नो? येस सर. येस सर. बोलत चला. येस सर. जेव्हा दोघं पण सारख्याच लेवलला असतात, तेव्हा दोघांमध्ये समान लेवल आहे, दोघांचा दर्जा समान आहे ना? हो. म्हणून याला समभाव असं म्हटलं जातं. ठीक आहे. जेव्हा एस आणि ए दोघं पण सारख्याच लेवलला आहेत, त्याला शुद्ध मराठीमध्ये म्हटलं जातं समभाव. या समभावालाच तुम्ही इंग्लिश मध्ये म्हणतात पॉझिटिव्ह डिग्री. हे समजलं का? येस सर. अवधूत समजलं का? येस. डिग्री म्हणजे भाव, दोघ जण सारखेच असतील, सारख्या वयाचे, सारख्या उंचीचे, सारख्या दर्जाचे, सारख्या स्पीडचे, सारख्या श्रीमंतीचे, सारख्या परिस्थितीचे, तर आपण या दोघांना काय म्हणतो? ते दोघ जण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आहेत. म्हणजे सर दोन्ही सूरज आणि अवधूत दोन्ही पण स्टुडंट आहे, दोघांचा दर्जा सेम आहे असं समजायचं. करेक्ट करेक्ट करेक्ट. हा, इथपर्यंत समजलं का? येस सर. आता आपण दुसरं कोणाला तरी घेऊन टाकू इथे. मला वाटतं आता तिसऱ्या अक्षराकडे काय, रोहिणी ताई आपल्याकडे. एक रोहिणी घेऊन. आता एक रोहिणीची एंट्री झाली समजा, इथे रोहिणी आहे. आता समजून घ्या, आता सी सॉ झालं की नाही? थोडस कमी जास्त झालं की नाही? आता अवधूत राहिला खाली, रोहिणी गेली वरती. हे समजतंय का तुम्हाला? येस सर. हो एक जण कमी, एक जण जास्त, इम्बॅलन्स झालं की नाही? हो हो. इम्बॅलन्सला म्हटलं जातं तरभाव. तर इतर म्हणतो ना आपण, तराजू ऐकलं का कधी? तराजू. हो ऐकलंय. तराजू काय करतो? मोजमाप करतो ना, कोण खाली कोण वर. हो. पटपट सांगितलं ना तुम्ही मला, तर मी तुम्हाला पटपट पुढचं नॉलेज देईन. नाही तर मग पुढचं सांगत आहे, एका मिनिटात फिनिश. जेव्हा एक जण कमी, एक जण जास्त असेल ना, तेव्हा आता ए आणि आर मध्ये अशा प्रकारची भावना आहे, एक जण कमी, एक जण जास्त. त्याला शुद्ध मराठीमध्ये तर भाव म्हणतात. भाव म्हणजे डिग्री, तर म्हणजे कंपॅरेटिव्ह. मग तुम्ही दोघांना मिळून काय म्हणता? कंपॅरेटिव्ह डिग्री. समजतंय का अवधूत? बोलत चला, बोलल्याशिवाय मला कसं कळेल? सर आता आवाज येतोय ना? अटकत आला होता. आरती ताई समजतंय का?
हो सर. ठीक आहे. हे दोघं जण सारखे होते म्हणून आपण त्यांना पॉझिटिव्ह म्हटलं. या दोघांमध्ये तिरपा अंतर झालं होतं म्हणून आपण त्यांना काय म्हटलं, कम्पेरेटिव्ह. बरोबर. येस सर. मराठीमध्ये त्याला तरभाव म्हटलं. हा, बिलकुल आता बिलकुल. इथे एक आला हेमंत दादा. हा. ठीक आहे. आता हेमंत इथे आहे सपोज. हा. आता थोडस व्यवस्थित बघा, काय लक्षात येतं तुमच्या. हेमंत रोहिणीपेक्षा पण उंचावर आहे. या कोण आहे, हा अवधूत पेक्षाही उंचावर आहे. हे कोण होतं इथे, हा, संस्कृती, श्रद्धा, सूरज दादा सगळ्यांपेक्षा उंचावर आहे की नाही, हो की नाही. हो. यांच्यापेक्षा पण उंच, यांच्यापेक्षा पण उंचावर, यांच्यापेक्षा पण उंचावर. म्हणजे हेमंतची पोझिशन सगळ्यात वरची झाली. कळतंय. माईक बंद ठेवा आणि बोला बाकीच्यांनी. आरती बोल. हो सर. मग याला शुद्ध मराठीमध्ये म्हटलं जातं तमभाव. समजलं का. येस समभाव. सर. येस सर. तुम्ही हा शब्द ऐकलाय कधी, उत्तम. हो सर. ऐकलेलं आहे सर. कशाला म्हणतो आपण उत्तम. बेस्ट. सगळ्यात भारी असतो ना उत्तम. उत्तम, उत्कृष्ट. हा, हे लक्षात ठेवा. मग हे दोघं जण समान असतात त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह डिग्री. या दोघांमध्ये थोडंसं कमी जास्त असतं. कम्पेरेटिव्ह डिग्री हा सगळ्यात उत्तम असतो म्हणून त्याला तमभाव म्हणतात. त्यालाच तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणता सांगा पटपट. सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री. इथपर्यंत समजलं की नाही समजलं. येस सर. व्हेरी नाईस. हे झालं. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. परत परत तुमच्या लक्षात राहणार नाही वगैरे काही. उसू. हो सर. आता समजून घ्या, जेव्हा दोघांची तुलना पॉझिटिव्ह मध्ये आहे की कम्पेरेटिव्ह मध्ये आहे की सुपरलेटिव्ह मध्ये आहे, हा, हे कसं ओळखायचं ते समजून घ्या. ठीक आहे. दोघ जण सारखे आहेत की कोणतरी एक जण कमी जास्त आहे की सुपरलेटिव्ह आहे, कोणतरी सगळ्यात चांगलं आहे, असं काहीतरी सांगितलं जातंय. हे कसं ओळखायचं, त्याचे काही ट्रिक शब्द सांगतोय, तेवढे फक्त लर्न करा, तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. हा, शेवटी नंतर आपण डिग्री चेंजिंग बघणार आहोत तेव्हा हे बाकीचे एक्स्ट्रा सांगणार आहे. आणखी वरती 3 शब्द लिहा. पॉझिटिव्ह, थोडंसं अंतर ठेवा, तिथे लिहा कम्पेरेटिव्ह. आडवी वही केली तरी चालेल, आडवी नोटबुक केली तरी चालेल. अजून थोडंसं करा, तिथे लिहा सुपरलेटिव्ह. पॉझिटिव्ह, कम्पेरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. हा, लिहिलं का. येस सर. हो सर. आता एक थोडं शॉर्टकट मध्ये समजून घ्या. आता हा आहे समजा फास्ट. हा, ठीक आहे. हा ऍडवर्ब आहे. कधी कधी ऍडवर्बला पण डिग्री होती. हा, आपण त्यापेक्षा दुसरं काहीतरी घेऊ. चला टॉल घेऊन टाकू, टॉल जास्त आहे. हा, फास्ट ट्रेन आपण त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणून पण वापरू शकतो असं ना, फास्टला. दिस इज अ फास्ट ट्रेन. हा टॉल दोन्ही सारखेच आहेत म्हणून याला पण पॉझिटिव्ह म्हणू. याला टॉलर केलं तर कम्पेरेटिव्ह होईल कम्पॅरेटिव्ह. आणि द टॉलेस्ट केलं तर सुपरलेटिव्ह होईल. सुपरलेटिव्ह. आता लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की द हे आर्टिकल फक्त सुपरलेटिव्ह डिग्रीलाच राहील. हा, जे शब्द मोठे मोठे आहेत, मोठा शब्द कशावरून ओळखायचा, त्याच्यामध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त स्वर असतात. काय सांगितलं मी, मोठा शब्द कशावरून ओळखायचा, बोला. 3 किंवा 3 पेक्षा जास्त स्वर असतात. स्वर असतात, तो शब्द ऑटोमॅटिक काय होऊन जाईल, मोठा होऊन जाईल. त्याला काय असं ER वगैरे लागणार नाही. मग त्याला आपण अलीकडे मोर आणि द मोस्ट असं लावतो. बरोबर. हे सगळ्यांना माहिती आहे ना, माहिती आहे की नाही. हो सर माहिती. सगळ्यांना माहित आहे, या लेवलला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याकडे कोणी बच्चू नाही आता. हा सिंपल
जास्त याच्यामध्ये किती 1 आहे 2 आहे 3 आहे 4 5 आले याच्यामध्ये तर ना. मग याला काय लावलं मोर, जास्त ब्युटिफुल. आणि इकडे मात्र काय याला असतं तो द येणार आणि मोस्ट येणार, द मोस्ट ब्युटिफुल. इथपर्यंत समजलं का? हो सर. आता पुढचं मी काय सांगतो नीट समजून घ्या. तुम्हाला सेंटेन्सेस येणार आहेत आणि ते सेंटेन्स चेंज डिग्रीसाठी येऊ शकतील किंवा ओळखण्यासाठी येऊ शकतील की हे कोणत्या डिग्री मधलं वाक्य आहे. त्यासाठी मी काही शब्द सांगतो तेवढे व्यवस्थित नोट करा. ज्या वाक्यामध्ये ॲज एज, सो ॲज, नो अदर आणि व्हेरी फ्यू, म्यूट ठेवा आणि लिहा. हेमंत सर म्यूट ठेवून लिहा. ज्या वाक्यामध्ये ॲज एज, सो ॲज, नो अदर आणि व्हेरी फ्यू हे 4 पैकी कोणता पण एक सेट असेल ते वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं असेल. नोट डाऊन करा. ज्या वाक्यामध्ये ऑर दॅन, मोर दॅन, दॅन एनी अदर and then most other, ह्या 4 पैकी कोणतंही एखादं असेल सेट ते वाक्य कंपेरेटिव्ह डिग्रीचं असेल. ज्या वाक्यामध्ये EST, द मोस्ट, वन ऑफ द हे 3 पैकी कोणता एक ऑप्शन असेल ते वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं असेल. व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी पटपट आणि मला सांगा झालं की नाही झालं. झालं सर. डन. हो सर. ॲज एज, सो ॲज, नो अदर, व्हेरी फ्यू हे 4 असल्यावर कोणती डिग्री होणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह डिग्री. ऑर दॅन, मोर दॅन, दॅन एनी अदर, दॅन मोस्ट अदर असलं तर कोणती डिग्री होणार? कंपॅरेटिव्ह. कंपेरेटिव्ह. आणि EST, द मोस्ट, वन ऑफ द हे 3 जण असले तर कोणती डिग्री होणार? सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह. राहील का तुमच्या लक्षात? येस हो सर. सर. पुसून टाकू का ह्याला? हो सर. न बघता तुम्ही सांगू शकता का? हो हो. सर. खरंच एकदम प्रामाणिकपणे बघा बरं कोणाला सांगता येते तर न बघता कोण सांगतं? मी सांगतो पॉझिटिव्हचे कोणकोणते होते? सर. पॉझिटिव्ह जे आहे पॉझिटिव्ह डिग्री ज्याच्यामध्ये ॲज, सो ॲज हे जे काही वापरलं जातं. नो तर अदर, त्याला व्हेरी फ्यू. हा बिलकुल हे 2 मला आठवले तेवढे म्हणून मी सांगितलं. ठीक आहे, व्हेरी गुड. नो बरं माझ्या बरोबर म्हणा बरं. ॲज एज, सो ॲज, नो अदर, व्हेरी फ्यू सगळेजण म्हणा बरं. ॲज, सो ॲज, नो अदर, व्हेरी फ्यू. वाव, सगळ्यांचं म्हणून एकच आवाज आला ना. बंद राहू दे, बंद राहू दे, काय म्हणायची गरज नाही. तुमच्या याच्यावर मला कळलं बॅकग्राऊंड वरून. ॲज एज, सो ॲज, नो अदर, व्हेरी फ्यू हे कोणासाठी पॉझिटिव्ह डिग्रीचे. पॉझिटिव्ह. ऑर दॅन, मोर दॅन, दॅन एनी अदर, दॅन मोस्ट अदर हे 4 कोणाचे? कंपेरेटिव्ह कंपॅरेटिव्ह. डिग्रीचे. आणि द EST, द मोस्ट आणि वन ऑफ ऑफ द हे 3 जण सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह डिग्रीचे. पाठ करून ठेवा. पुढच्या टप्प्यामध्ये मी म्हणणार आहे त्यावेळेला चेंज डिग्रीच्या वेळेला विचारणार आहे. मी परत लिहून देणार नाही. आता आपण चेंज डिग्री शिकत नाही आहोत. आता आपण फक्त बघतो आहोत की ऍडजेक्टिव्हची डिग्री कशी चेंज होत जाते, कधी होते पॉझिटिव्ह, कधी होते कंपेरेटिव्ह, कधी होते सुपरलेटिव्ह. ठीक आहे. जेव्हा साधा आहे तेव्हा पॉझिटिव्ह, ER किंवा मोर लागला तर कंपेरेटिव्ह आणि द लागला आणि EST वगैरे असला तर सुपरलेटिव्ह डिग्री असणार. हा चला तुमची इच्छा म्हणून सगळ्यांचं एक एक वाक्य लिहून देऊ का? येस सर. आपण जेवढे बघितले आता त्याचे सगळ्यांचं एक एक वाक्य लिहून देऊ का? येस सर. चला मग घ्या लिहून. चला पहिलं मी ते नंबर टाकतो 1 2 3 4 म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय काय वापरलं त्यामध्ये. मुंबई is as great
ॲज पुणे, इथे ॲज आला आणि ॲज आला. समभाव. पहिलं इट्स तर पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह डिग्री. येस ॲज सर. एज आहे. मी हा. सिरियली सगळे सांगतोय म्हणजे आपण तुम्हाला सगळ्यांची आयडिया येऊन जाईल. नंतर बघू त्याचं काय करायचं. शी वॉज नॉट सो ब्युटिफुल ॲज आई. सो आणि ॲज आला इथे. रोहिणी पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह रोहिणी डिग्री. सगळ्यांनी इथे स्टार करून ठेवा. ॲजच्या नंतर मी म्हणायचं नाही, दॅनच्या नंतर मी म्हणायचं नाही, आय म्हणायचं. तुम्हाला जर वाटलं याच्या पुढे आणखी आय एम आय वॉज लिहू शकता पुढे जाऊन, नाही लिहिलं इथं थांबले तरी चालेल. अजून एक पॉइंट नोट डाऊन करा. सो ॲज ज्या वाक्यामध्ये असेल त्या वाक्यात त्या सोला आधीच त्याच्या अगोदर नॉट असतो. लिहा बरं सगळ्यांनी. ॲज कधी वापरायचा आणि सो ॲज कधी वापरायचा. ज्या वाक्यामध्ये नॉट आहे त्याच्यामध्ये ॲज नाही वापरायचा. काय वापरायला पाहिजे त्याच्यामध्ये? सो ॲज. नो अदर प्लेयर इज ॲज फेमस ॲज ही. आता परत इथे हिम नाही लिहायचं, ही लिहायचं. इथं नो अदर आलं, कोणताच प्लेयर नाहीये. परत ॲज पण आलं, ॲज फेमस ॲज ही. सेटिंग समजून घ्या, कोणता शब्द कुठे येतो ते समजून घ्या. ते जर कळलं तर वाक्य कोणत्या डिग्रीमध्ये आहे ते कळतं आणि ते वाक्य कसं वापरायचं असतं ते पण समजतं मग. चौथा ऑप्शन कोणता? व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू आर्टिस्ट. आरती नाही म्हटलंय, आर्टिस्ट म्हटलंय. इथे लक्षात ठेवा, व्हेरी फ्यू म्हणजे जास्त झाले, म्हणून आर्टिस्ट नेहमी अनेक वचनी असतो. याच्यानंतर नेहमी अनेक वचनी शब्द असतो, इज नसतो, आर असतो. व्हेरी फ्यूच्या वाक्यात काय काय चेंज असं समजून घ्या. येस सर. व्हेरी फ्यू आर्टिस्ट आर ॲज डाऊन टू अर्थ. डाऊन टू अर्थ म्हणजे काय रे? डाऊन टू अर्थ म्हणजे काय? अहंकार नसलेले का सर? विनम्र म्हणा ना त्याला. विनयशील. इथे ॲज पण आला. चारी पण झाले मला वाटतं. स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या. लिहून झाल्यावर मला सांगा, मी लगेच पुसणार आहे. झालंय सर. वरतीच लिहायचंय, खाली लिहित नाही. Sir, as very few people know the importance of water. व्हेरी फ्यू पीपल असलं तर पीपल पण अनेक वचन आहे, आरच म्हणायचं. Yes, sir. आणि इकडे अमिताभ एकच आहे म्हणून इज म्हणायचं. नाही म्हटलं तरी चालतो. ॲज एज, सो ॲज, नो अदर, व्हेरी फ्यू कसं वापरायचं कळलं सगळ्यांना? हो सर. येस नो बोलत चला. हो सर. चला दुसरी कोणती? कंपेरेटिव्ह. डिग्री. त्यातले 4 ऑप्शन्स कोणते होते? अर दॅन, मोर दॅन एनी अदर, दॅन मोस्ट अदर. ट्रेन इज फास्टर दॅन द बस. इथे अर दॅन वापरलाय.
than. He was more attractive than her mother. अशी कोणती हिरोईन आहे ग जी तिच्या मम्मीपेक्षा पण सुंदर दिसते? सगळ्याच ना. हा, सगळ्या का? हो सर. अशी कोणती हिरोईन आहे जी मम्मीपेक्षा सुंदर दिसत नाही? तिची मम्मी तिच्यापेक्षा सुंदर दिसते. चला बघू बरं कोण हुशार आहे. हेमा मालिनी. हा, तिची मुलगी ईशा ना, ईशा देओल, ती तिच्या मम्मीपेक्षा म्हणजे हेमा मालिनीपेक्षा सुंदर नाही दिसत. चला इथे काय वापरलं आपण? मोर दॅन. राहुल, काय आता आपल्याला तिसरा ऑप्शन कोणता? दॅन एनी अदर वापरायचा ना आपल्याला. राहुल प्लेड बेटर दॅन एनी अदर प्लेयर. याच्यामध्ये और दॅन पण आला आणि दॅनला चिटकून लगेचच इथूनच पुढे दॅन एनी अदर पण आलं. हा, he was quicker. क्विकर म्हणजे क्विक रिप्लाय देणार. क्विक देन मोस्ट अदर स्टुडंट्स. बघून घ्या, ER दॅन पण आलं आणि दॅनला जोडून आणखी कोणता ऑप्शन आला आपला? दॅन मोस्ट अदर पण आला की नाही आला? हो सर. बघून घ्या व्यवस्थित. सगळे ऑप्शन आले का? और दॅन, मोर दॅन, दॅन एनी अदर, दॅन मोस्ट अदर. त्यांची जागा कुठे कुठे ते पण बघून घ्या. पलीकडे असते तिकडे दूर जराशी. झाल्यावर सांगा, आपण पुसू त्याला. झालंय सर. सगळ्यांनी ना इथे चेंज करून बघायचं. ट्रेनच्या जागेवर एअरप्लेन टाकायचं, इकडे ट्रेन टाकायचं. हा, व्यक्ती विशेष त्यातले ऍक्शन चेंज करून बघा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे वाक्य समजतील. इथे शीच्या ऐवजी प्रिया म्हणा, अनुराधा म्हणा, राहुल वॉज, काही पण टाका. इथे हर मदरच्या ऐवजी हिज फादर वगैरे दुसरं काहीतरी चेंज करून बघा. जेव्हा आपण असं काहीतरी चेंज करतो ना, तेव्हा आपल्याला वाक्यांमध्ये व्हरायटी कळते. जेव्हा आपण व्हरायटीची वाक्य बघतो ना, तेव्हा ती कन्सेप्ट आपल्याला जरा चांगली समजते. हा, ठीक आहे. पुसू का याला? हो सर. सांगत चला. माझ्या बरोबर लिहिताय ना तुम्ही लोक, नाही? हो सर. हो माझं सर. झालं. हो सर, लिहितोय. तिसरी कोणती डिग्री सांगा पटपट? सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह. हा, डिग्री म्हणजे काय? हाव. भाव. भावनेचा दर्जा. याला 3 ऑप्शन्स कोणकोणते होते? द EST, द मोस्ट, वन ऑफ. पाठ करून टाका आज रात्री. हा, चला पहिलं. माय मदर वॉज. द येणार. हा, कोणती पण एखादी ऍडजेक्टिव्ह सांगा. स्मार्ट, स्मार्टर, द स्मार्टेस्ट. मग माय मदर वॉज द स्मार्टेस्ट, द स्मार्टेस्ट.
lady in the world. माझी मम्मी सगळ्यात स्मार्ट लेडी होती ना जगातली. हं? प्रत्येकासाठी त्याची आई तेवढीच जगातली सगळ्यात सुंदर स्त्री असते ना. हं? हो एका सर. interview मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता आरती, की जगातली सगळ्यात सुंदर स्त्री कोण? त्या उमेदवाराने सांगितलं माझी आई, आणि ही वॉज सिलेक्टेड. तर हे पण फार महत्वाचं आहे समजणं जरा. EST झाला तर द मोस्ट. मिस्टर कपिल. is the most successful person in the city. कधी कधी ऑफ ऑल पण असतं. इथे काय आलं द मोस्ट, इथे काय आलं द स्मार्टेस्ट. याच्यामध्ये दॅन आहे का? नाही. नाही. चला, शालीमार, मेरा प्यार शालीमार, ऐकले का तुम्ही ऍडव्हर्टाईज? नाही. मेरा प्यार शालीमार. कुणाला माहिती रे शालीमार काय आहे? कोण सांगतो शालीमार? नाशिक मधलं फेमस टॉपिक. तो शालीमार चौक नाही. ते तर आहेच नाशिक मध्ये शालीमार. अजून काय आहे जे भारतात प्रसिद्ध आहे माहिती आहे का तुम्हाला? जम्मू काश्मीरला आहे. काय आहे पण एक टुरिस्ट डेस्टिनेशन. शालीमार हे भारतामधल्या 4 प्रमुख गार्डन्स पैकी एक गार्डन आहे. होमवर्कला घेऊन टाका. भारतातले सगळ्यात प्रसिद्ध 4 गार्डन कोणते? कोणत्या शहराला सिटी ऑफ गार्डन्स म्हणतात? सूरज. आय थिंक राजस्थान, जयपूर. नाही, त्याला तर पिंक सिटी म्हणतो ना आपण. ओके, सिटी ऑफ गार्डन, सिटी ऑफ फ्लावर्स, बेंगलुरू. चला, शालीमार इज one of the most popular gardens in India. आता इंडियाला भारत म्हणणार आहे ना परत? कधी ऐकलं मी? हो. हो सर. वन ऑफ द वापरा. वन ऑफ द म्हणायलाच पाहिजे. भारत आपल्या देशाचं नाव आहे ना भारत. किती सुंदर सुंदर वाक्य बघतोय आपण. तुमच्या लक्षात येत आहे का? येस सर. खूप छान आहे हे. सगळ्यांनी एक ट्रायल म्हणून मला एक पाठवा बरं व्हॉट्सअपवर. माझा नंबर सगळ्यांकडे आहे ना. तुमच्या मनाचं एक एक वाक्य लिहा. चला, एक एक वाक्य ना सगळ्यांनी नंतर होमवर्क म्हणून एक एक वाक्य लिहायचं सगळ्यांनी. आपण आता किती बघितले ना? 4 आणि 4 8 आणि मला वाटतं 3 11 बघितले ना. 11 सेंटेन्सेस मला कोण पाठवतो मी वाट बघतो. नोटबुक मध्ये लिहून फोटो काढून पाठवलं तरी चालेल, टाईप करून पाठवलं व्हॉट्सअप मध्ये तरी चालेल, ऑडिओ पाठवलं तरी चालेल. बघू बरं, प्रत्येक प्रकारचं एक एक वाक्य. हेच नका पाठवू. कॉपी पेस्ट. बघू बरं तुम्हाला जमतंय का ते? ठीक आहे, कराल का नाही? हो सर. काही वाटत नाही तुम्ही कराल म्हणून. करून बघा, चांगलं आहे. हे झालं का लिहून? पुसू का? हो सर. आपण खूपच माहिती बघितली ना ऍडजेक्टिव्ह बद्दल. छान छान बघितली का नाही? हो सर. हो सर. चला मग आता नाउन झालं, अजून काय प्रोनाउन झालं, प्रोनाउन, अजून काय झालं? ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह, झालं,
4 नंबरला कोण आता वर्ब ना. वर्ब. हो. नवीन पानावर या, कुठेतरी लिहा फ्रेशच्या ठिकाणी वर्ब. वर्बला शुद्ध मराठीमध्ये आपण काय म्हणतो? क्रियापद. क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? क्रियापदाची व्याख्या काय बरं आपल्या मराठीमध्ये काय शिकले? म्हणजे असा जो शब्द जो क्रिया, कृती किंवा आपल्या इंग्रजीमध्ये ऍक्शन जो दाखवतो त्याला आपण क्रियापद असे म्हणतो. अजून कोणाला वेगळं काही सांगायचंय का क्रियापदाची काही? नसेल माहित तर लिहून घ्या. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. जर वाक्यात क्रियापद नसलं तर त्याला अर्थ राहील का? राहील? सांगा. वाक्यातून क्रियापद काढून घेतलं त्याला अर्थ राहील का? नाही सर. नाही राहणार. मग वाक्य क्रियापद काय करतं? वाक्याचा अर्थ त्याला पूर्ण अर्थ करतो. देतं. ठीक आहे. Yes. लिहून ठेवा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद वर्ब. खाली Yes. प्रश्न लिहा. वर्ब कुठे असते? चला. वर्ब कुठे कुठे असते कोण सांगतं मला? वर्ब हा बोला. सब्जेक्ट नंतर वर्ब. सब्जेक्ट नंतर वर्ब असते. हा चला नंबर 1 टाका. नंबर 1 ज्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती है ना, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेस्ट असेल तेव्हा वर्ब वाक्याच्या सुरुवातीला असते. असते की नाही? येस और नो? प्रश्न लिहा पहिल्यांदा. वर्ब कुठे असते? त्याचं उत्तर ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन. ऍक्च्युली या सगळ्यांचं पहिलं लेटर कॅपिटल करायची काही गरज नाही, फक्त मला त्याला हायलाइट करायचं आहे म्हणून. ऑर्डर असली, रिक्वेस्ट असली, सजेशन असलं तर काय? वाक्याच्या सुरुवातीला वर्ब असते. त्याच्या सुरुवातीला वर्ब येणार. ब्लेसिंग्स पण असते ना कधी. लॉंग लिव्ह बेटा, लॉंग लिव्ह ना, ती पण एक रिक्वेस्टच असते. लिहून घ्या. 2-4 वाक्य पण लिहा. Sit here, call your father, long leave, Open the door. open the door, get out. काही पण लिहा छोटे छोटे. झाल्यावर मला सांगा. झालं का? कुठं असतं ते? The word denote full meaning of sentence is called denotes म्हणायचं. yes लावायचं. The word which denotes the meaning to the sentence is called a verb. बरं. अजून जर निगेटिव्ह ऑर्डर असेल तर कुठे असणार? डोंट ला येणार ना. खाली लिहून टाका. कधी कधी डोंटच्या नंतर आता डू नॉट हे पण हेल्पिंग वर्बला जोडून झालं. परंतु डू नॉट डिस्टर्ब, डू नॉट कम, डू नॉट टेल असं पण येणार ना. या मग खाली डोंटच्या नंतर पण येते. झालं का? खाली प्रश्न एका लेटचं जेव्हा वाक्य असतं, लेट मी स्पीक, लेट हिम गो असं पण असतं ना. लेटचा अर्थ तिथे काय असतो? कोण सांगतं बरं? लेट म्हणजे काय? LET लेट. कोणाला माहितीये? बोला पटपट सांगा. म्हणजे करू द्या ती गोष्ट. करेक्ट. म्हणजे करू द्या ही पण एक ऍक्शनच झाली की नाही? तर आय लेट हिम गो, आय लेट हिम डू, लेट हिम कम. तर लेटच्या वाक्यात कधी लेट ही पण ऍक्शनच आहे असं पण लिहून ठेवा. लेट म्हणजे एखादं काम करू द्या. ठीक आहे. लेटच्या वाक्यात सुरुवातीलाच लेट येतो वाक्याच्या, ते पण घेऊन टाका. सामान्य वाक्यामध्ये विधानार्थी वाक्यात किती नंबरला येतं आता सांगितलं सूरजनी, ते पण लिहा. सामान्य विधानार्थी वाक्यात कॉमन सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट नंतर येते ना 2 नंबरला. हो की नाही? बोलत चला, लिहित चला, सांगत चला मला.
वाक्यात सेकंड रँकला येते, सब्जेक्ट नंतर येते, लिहिलं का? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हा असेल, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट नंतर येते, लिहिलं का रे अवधूत, आरती? Yes, sir. खाली लिहा, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट नंतर येईल ना, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, माहिती आहे ना ऍक्टिव्ह पॅसिव्ह? हो सर. आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये ते पण. हो, sir. सध्या फक्त लिहून घ्या, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट नंतर, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट नंतर येतं वर्ब. लिहिलं की मला झालं, sir. सांगा. झालं सर. अजून एक महत्वाचा पॉइंट, कधी कधी वर्ब एका शब्दाचं, कधी कधी 2 शब्दांचं, कधी कधी 3 शब्दांचं, कधी कधी 4 शब्दांचं सुद्धा असू शकतं. नोट डाऊन. काही वेळा वर्ब एका शब्दाचे, काही वेळा वर्ब 2 शब्दांचे, काही वेळा 3 शब्दांचे पण असू शकते, है ना? चला बरं, प्रूव्ह करता येईल का मला सांगा? एका शब्दाचं Sit. नाही, म्हणजे एकच, फक्त एकच शब्द असा, आय कम, मी येतो, एका शब्दाचं आहे ना, हे लिहून काढलं एक शब्द. आय एम कमिंग, याच्यामध्ये एम कमिंग हे एवढं मिळून वर्ब आहे, हे आपण झालं 2 शब्दांचं, बरोबर ना? बोला. आणि सर नुसतंच प्लेइंग जर घेतलं आपण तर, काय? फक्त प्लेइंग एक वर्ब नुसतंच घेतलं तर ते कशात येतं? नुसता प्लेइंग कधी वापरत नाही आपण, त्याच्या शेजारी आम्ही जर वॉजवर काहीतरी येस सर, verb ना, येस सर, येस सर, येस सर. तेव्हा ते पूर्ण होतं. आय विल हॅव कम, हे किती शब्दांचं झालं आता? 3 जण झाले ना एकत्र, 3 शब्दांचं. अजून पुढे बीन लावला त्याला, 4 शब्दांचं पण होऊ शकतं. आय वुड, इट वुड हॅव बीन, पॅसिव्ह वॉइस केला तर बीन येऊन जाईल लवकर. आय घ्या, काही बघितलं नाही कोणाला पण. आय वुड हॅव बीन इन्व्हायटेड. आता वुड हॅव बीन इन्व्हायटेड, बाबा बाबा, इतकं मोठं वर्ब किती शब्दांचं झालं इथे? 4 शब्दांचं. कळतंय का? भरल्या येस. तुम्हाला समजतंय का? हो म्हणजे सर. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब दोघांना मिळून एक वर्ब तयार होतं. हा, ठीक आहे. उत्सुका? हो. चलो, हो सर. आपल्याला दूर जायचंय, परंतु चला काय हरकत नाही, थोडी देर लगेगी लेकिन जाएंगे धीरे धीरे. हा, वर्ब काय काय काम करतं, हा ते बघू आता. फंक्शन्स, याचे पण फंक्शन्स असतील ना, घेऊन टाका मग. क्लासिफिकेशन ऑफ वर्ब, वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ वर्ब बाय फंक्शन. फंक्शन म्हणजे कार्यक्रम नाही रे बाबा, त्याच्या कार्य करण्याच्या पद्धतीवरून वर्बचे कोणकोणते प्रकार पडतात, असं त्याचा अर्थ. वर्ब काय काय काम करतं असं झालं याचा अर्थ ना. त्याचं क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, त्याच्या फंक्शनवरून काय काय फंक्शन करतं. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतो का रे, का नाही येत? येतोय सर. श्रद्धा, सूरज, येतोय येतोय ना? हो सर. येस सर. लिहून घ्या मग. सगळ्यात महत्वाचं कोणतं वर्ब असं माहिती का तुम्हाला? मेन वर्ब. मेन वर्ब सगळ्यात महत्वाचं ना. कोण सांगतं कसं काय ओळखायचं मेन वर्ब?
सांगा. मेन वर्ब सर हा जनरली ज्याच्यातून क्रिया जी आहे म्हणजे ती हसणे असेल, रडणे असेल, वाचणे असेल, बोलणे असेल, अशा वेगवेगळ्या क्रिया ह्या स्पष्ट होत असतात. त्याला ING जोडलेलं असतं किंवा त्याला ED पण जोडलेलं असतं. तो प्रेझेंट टेन्स मध्ये पण असतो, तो भूतकाळात पण असतो. अशा बरोबर. पद्धतीने मेन वर्ब हा ओळखला जात करेक्ट असतो. करेक्ट करेक्ट. आपण त्याला अजून शॉर्ट करून घेऊ सोपं. ज्या ज्या शब्दाच्या शेवटी ने लागेल ते सगळे मेन वर्ब है ना. ओके. जाणे, येणे, खाणे, पिणे है ना. हे सगळे कोण आहे मेन वर्ब्स. बरं अजून चला पुढे काय काय असतं, अजून कोणते वर्ब्स असतात. हेल्पिंग वर्ब. ऑक्झिलरीज. हा ऑक्झिलरी वर्ब म्हणतो ना आपण त्याला. ऑक्झिलरीलाच हेल्पिंग वर्ब, त्यालाच सपोर्टिंग वर्ब म्हणतात. ते पण लिहून घ्या वाटलंच तर. एक ऑक्झिलरी म्हणजेच कोण, हेल्पिंग वर्ब म्हणजेच कोण, सहाय्यकारी. सपोर्टिंग. हा याला 2-2 4-4 नाव आहे, लिहून ठेव. जो जे वांछील तो ते लाव. ऑक्झिलरी म्हणजेच हेल्पिंग वर्ब म्हणजेच सपोर्टिंग वर्ब. लिहिले का मला सांगा. झालं. हो सर. अजून एक वर्ब असतं खूप छान. त्याला म्हटलं जातं कॉझेटिव्ह वर्ब. कॉज म्हणजे काय बघा आता. इट कारणे. कॉज्ड हिम अ ग्रेट लॉस. म्हणजे ह्या गोष्टीमुळे याचा खूप लॉस झाला आहे ना त्याचा. कॉज म्हणजे कारणीभूत ठरणे, बरोबर ओके नाही. हो सर. काही वेळेला काही काही वर्ब्स दुसऱ्यांना तिसरं काम करायला कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ मी त्याला खूप हसवलं. लक्षात घ्या, हसवलं म्हणजे गुदगुदू नाही केलं, मी त्याला जोक सांगितले, हसला तो. हसणं वेगळं आणि हसवणं वेगळं आहे की नाही. रडणं वेगळं आणि रडवणं वेगळं आहे की नाही. हो. हा? हो. तर एखाद्याला रडायला भाग पाडलं ना, काहीतरी बोलून टाकलं ना, काहीतरी नव्हतं हो. बोलायला पाहिजे तेच बोलून टाकलं, मग रडला बिचारा. येस. हा तर एखाद्याला एखादं काम करायला भाग पाडणारे पण काही वर्ब असतात, त्यांना म्हणतात पॉझिटिव्ह वर्ब्स. तो पण एक प्रकार लिहून घ्या. हे कोणीच सांगणार नाही तुम्हाला पॉझिटिव्ह वर्ब्स. या कोर्स मधून ना सगळ्यांची कुंडली मांडू आपण, बघू बरं काय 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 सांग. झालं का मला सांगा, मग परत आपण पहिल्यापासून बघू एक एक. हो सर झालं. झालं लिहून. हो सर. झालं असेल तर पुसून टाका, म्हणजे मी पुसतो, तुम्ही खाली या, परत एक नंबर टाकूया. परत लिहा खाली मेन वर्ब, त्याच्या खाली लिहा. मी जे तोंडी सांगतो ते पण लिहिता ना तुम्ही लोक, का नाही लिहित. मी जे हो सर. तोंडी सांगतो ते लिहिता की नाही लिहित. बिलकुल सर, बिलकुल सर. नोट मेकिंग, नोट टेकिंग दोन्ही चालू आहे. वा वा ग्रेट. नोट मेकिंग आणि नोट टेकिंग सगळ्यांनी कंटिन्यू ठेवा. ही प्रत्येकच गोष्ट याच्यावर लिहिलं आपण काही कुकुलं बाळ नाही. मी काय काय सांगतोय तोंडी ते पण नोट करून घेत चला. मगाशी मी एक पॉईंट सांगितलं, नोट याच्या बाबतीत करून घ्या. मेन वर्बच्या बाबतीमध्ये याच्या शेवटी काय लागतो, ने लागतो. ठीक आहे. जाणे, येणे, खाणे असे मराठीतले 2-4 लिहून ठेवा. तुम्हाला इंग्लिश मधले पण उदाहरण लिहायचे असतील तर, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल गो है ना, काय कीप, डान्स, सीट, ट्राय, असे 2-4 घेऊन काय लिहून. उदाहरणार्थ लिहिले की मला सांगा फक्त. झालं सर. लिहिलं का. हो. हो. खाली एक पॉइंट लिहा. ज्या वेळेला ॲमिजार आणि वॉज वेअर हे वाक्यात एकटेच येतात, लिहा पॉइंट. याच्यामधलं चाललंय सगळं. ABCD करून. एम, इज, आर, वॉज, वेअर हे जेव्हा एकटेच येतात तेव्हा ते सुद्धा मेन वर्ब बनतात. व्यवस्थित लिहा.
जेव्हा ॲमिजर वॉज वेअर ते येतात तेव्हा ते सुद्धा मेन वर्ब बनतात. झालं का? सर झालं. उदाहरण लिहा खाली. आय एम रेडी असं लिहा खाली अंडरलाईन करून. इथे एम तसा हेल्पिंग वर्ब आहे, परंतु असा कोण येतो इथे? मेन वर्ब. मेन वर्ब आहे. का बरं? याच्या उजव्या बाजूला दुसरी ऍक्शन आलेली नाहीये म्हणून. हा, हो. कंटिन्यू डोंट कर. एकदम असं बारीक सारीक गोष्टी समजून घ्या. परत तुम्हाला कधी बाप जन्म जर कोणी विचारलं ना, हे काय ते काय, याला असंच का बरं, त्याला तसंच का बरं, कळलं पाहिजे. हा, अजून एक टिप लिहून घ्या. आता हे झाले काल परवा सांगून, तरी पण लिहून घ्या. हे जेव्हा एकटेच अशा वेळेला हे वरील सर्वजण लिंकिंग वर्ब ची भूमिका निभावतात. लिंकिंग वर्ब सांगितलं ना काल परवा. लिंकिंग वर्ब आठवतंय का नाही आठवतंय? आठवतंय का? अशा वेळेला हे वरील सर्वजण लिंकिंग वर्बची पण भूमिका करतात. शी इज डॉक्टर. कोण सांगतो मला लिंकिंग वर्ब म्हणजे काय? काल परवा बघितलं होतं आपण. चला अवधूत, लिंकिंग वर्ब म्हणजे काय? पटपट सांगा. नाउनच्या पूर्वी जो हेल्पिंग वर्ब मे बी एम, इज, आर, वॉज, वेअर यापैकी जर येत असेल तर तो नाउनला सपोर्ट करते किंवा नाउनच्या पूर्वी येतोय, म्हणून तो लिंकिंग वर्ब समजला जातो. सब्जेक्ट हाच ऑब्जेक्ट आहे असं सांगणारं ॲमिजर वॉज. ओके. लिहा, माहित नसेल तर लिहा. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट एकच आहे असं सांगणार शब्द. या खालच्या वाक्यामध्ये शी आणि डॉक्टर एकच आहे ना? हो. येस सर, येस सर. लिहा लिहा लिहा. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट एकच आहे असं सांगणारा एका शब्दाचं वर्ब म्हणजे कोण? लिंकिंग वर्ब. लिंकिंग वर्ब. सगळ्यांना कळलं पाहिजे. हा, झालं का? हो सर. चला फटाफट फटाफट. कसू हो सर. खाली लिहा. असं पॉइंट पॉइंट टाकताय ना तुम्ही, असं काही पण ABCD 1 2 3 4. आपण अजून मेन वर्ब मध्येच आहोत. हा, ठीक आहे. हो. आपण अजून पुढे गेलेलो नाही आहोत. नाही. हेल्पिंग वर्ब काय काय आहे पुढे, अजून पॉझिटिव्ह वर्ब पुढे नाही गेलो आपण. अजून कुठे आहे? मेन वर्ब मध्ये. मेन वर्ब वर. हो हो. खालच्या पॉइंट मध्ये लिहा. खाली ABCD काहीतरी टाका, तिथे लिहा. मेन वर्बचे 5 फॉर्म्स पडतात. 5 forms of main verbs are there. प्रत्येक मेन वर्बचे 5 फॉर्म पडतात. आपण किती शिकलो होतो लहानपणी? 2 का 3? 3. परंतु ऍक्च्युली किती असतात त्याचे? 5 प्रकार. 5 प्रकार पडतात. कोणती पण एक ऍक्शन घेऊन टाका. टू गो, ज्याला टू लागलाय तो पहिला फॉर्म. वेंट, ज्याला सेकंड फॉर्म. गॉन, तिसरा फॉर्म. ज्याला ING लागलाय तो चौथा फॉर्म. ज्याला येस लागलेला आहे तो 5वा फॉर्म. सूरज कळतंय का? हो. लिहून झाल्यावर मला सांगा. झाले सर. रोहिणी ताई लिहिताय का नाही लिहिताय? रोहिणी खालच्या ओळीवर लिहा. डू आणि हॅव. नवीन पॉइंट.
काय डू आणि हॅव. हे दोन जण हेल्पिंग वर्ब सुद्धा असतात आणि मेन वर्ब सुद्धा. लिहा. त्याला जोडून डेअर आणि नीड हे पण दोघ जण घेतले तरी चालतं. आपण ॲमेझॉन वॉजवर बघितले ते लिंकिंग वर्ब होते, ते मेन वर्ब. पण हे फार महत्वाचे डू आणि हॅव. हे दोन नाही लिहिले तरी चालते, पण हे दोघं जरा कळणं फार महत्वाचं आहे. डू आणि हॅव हेल्पिंग वर्ब पण असतात आणि मेन वर्ब सुद्धा असतात. डू चे 5 फॉर्म सांगा. घेऊन घ्या. डू, डीड, Do, does, नाही रे बाबा. do, does, did, doing. अरे अरे अरे, व्यवस्थित सांग, व्यवस्थित सांग, व्यवस्थित सांग. हाँ. पहिला डू, Do, did, दुसरा डीड, तिसरा डन, चौथा doing, डुईंग, does, पाचवा डज. शाबास. हॅव चे सांगा. बोला. हॅव बोला. हॅड बोला रे, बोला रे, तिसरं बोला. had, हॅड. चौथं बोला. हॅविंग. पाचवं बोला. has, हॅज. शाबास, हुशार झाले. सगळ्यांनी लर्न करायचे हे. हा झालं का? नसेल झालं तर लिहा. मेन वर्बला 5 फॉर्म असतात. एवढं जरी कळलं आज तरी भरपूर झालं. घेऊन झाल्यावर मला सांगा. झालं सर. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता हा डू आणि हॅव इथल्या पुरता आपण कोणाच्या कॅटेगरीत घातले त्यांना? इथे सध्या कोण आहे? मेन वर्ब. हे पण कोण आहे सध्या? मेन वर्ब. तिथे लिहून ठेवा. म्हणून तर त्याचे 5 प्रकार पडले ना. ओके नाही? येस और नो? yes sir, हे जर हेल्पिंग वर्ब मध्ये गेले ना त्याचे 5 प्रकार नाही पडणार. हेल्पिंग वर्ब अजून पुढे येणार आहे आपल्याला. त्याच्यामध्ये बघू आणखी. यांची मला आठवण द्या. हा द्याल ना? हेल्पिंग वर्ब मध्ये गेलं ना परत याची आठवण द्या. आपण बघू मग त्यांची कुंडली आणखी. हा चला, टाइम झालेला आहे. थांबू आपण इथे आज. उद्याला परत कंटिन्यू करूया. ठीक आहे? दररोज लर्न करून यायचं. काल काय शिकलो होतो मी उद्या दररोज विचारत असतो. सगळं लर्न करून यायचं. हा ठीक आहे? येस सर. येस. चलो. गुड नाईट. टेक केअर. बाय बाय. सर. सी यू. गुड नाईट.